आता याच्यामध्ये बघा जेवढे काय आज फुटवे लागलेले आहेत, जसं की ज्या ठिकाणी आपण हे 4 फूट 4.5 फूट अंतर आहे, ते 2-2 फुटानं 4 तास आहेत, परत ते 4 फूट गॅप आहे. इथे वेगळ्या प्रकारचे प्लॉट आहे. जसं तुम्ही म्हणता ना फुटवे गिटवे लागायचं औषधी कुठलंच नाही बरं. मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो किंवा मी तुमच्या शेतामध्ये कुठल्याही फुटव्यांना लागण्याची औषधी मारून तुम्हाला या तुमच्या शेतात अशा प्रकारचे फुटवे आणून दाखवू शकतो. पण तुमचा विश्वास आहे का? होतच नाही. कारण तुम्हाला मी शेतकरी आहे. मी किती सांगितलं तुम्हाला काही खरं पटत नाही. आपण या पद्धतीमध्ये उद्याला जर मी उठलो आणि तुम्हाला म्हटलो बा हे 10 ml औषधी घ्या, 20 ml घ्या, त्याच्यात काय पाणी भरा आणि तुम्हाला सांगा बा अमृत पॅटर्नचा प्लॉट आम्ही या पद्धतीने डेव्हलप केला, ही औषधी मारा. तुम्हाला पाणी जरी भरून दिलं तरी तुम्ही काय मारसाल ते. तुम्हाला काय वाटेल की औषधीमुळे फुटवे आलेत. तर महत्वाचं नियोजन आहे. फुटवे गिटवे लागायची औषधी नाही कुठलीच. जर असेल कोणाची समजा कोणाच्या शेतात तुम्ही मारला असेल, कोण मारलं फुटवे लागायचं औषधी तुमच्यापैकी हरभऱ्याला? हा हा हा. तुम्ही मारलं फुटवे लागायचं औषधी? तुमचा हरभराच नाही का? ठीक. तुम्ही यावर्षी हरभरा नाही घेतला? हा. तुम्ही मारला असेल ना फुटवे लागायचं औषध यावर्षी? फांद्या लागायसाठी नाही मारलं. किती फुटावर आहे अंतर? 1.5 फूट असेल. हा, पट्टा पद्धती. तर याच्यामध्ये बघा आपण नेहमी सांगतो शेतकऱ्यांना का अंतर व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. तुम्ही अंतर घ्या, ऑटोमॅटिक तुमच्या शेतामध्ये फुटवे येतील, फळफांद्या येतील, तेवढंच प्रमाणात फुलं सुद्धा लागतील याला. आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे का मर बिलकुल राहत नाही या पद्धतीमध्ये. आता यावर्षी तर कसं आहे कंटिन्यू 5-6 दिवस झाले आभाळ आहे की नाही, त्या आभाळामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट खराब झाले.